नमस्कार. आणखी एका भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वप्ना पाटकरांची आपण गप्पा मारतोय. या स्वप्नातल्या गप्पा नाही आहेत, आपण स्वप्नाशी बोलत असतो. कारण या गप्पांमध्ये एक वस्तुस्थिती आहे आणि त्यासोबत तुम्हाला सारखी आठवण आहे काय घडलं होतं याची. आता खरं तर माणसं आणि माणसांशी असलेले संबंध या गोष्टी इतक्या रंजक आणि अफलातून आहेत ना की त्यात आपल्याला आपलं जग शोधता शोधता, वस्तुस्थिती शोधता शोधता अवघड व्हायला होतं. स्वप्ना पाटकरांच्या बाबतीतही असंच झालेलं आहे. त्या माणसांच्या शोधात निघाल्या खऱ्या, पण प्रत्येक वेळी त्यांना माणसांचे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. म्हणजे अगदीच सांगायचं झालं तर ज्याच्यासोबत आयुष्यभराची साथ द्यायचं ठरवलं तोच व्यक्ती त्यांच्याशी पंगा घेणाऱ्याची साथ द्यायला निघून गेला. आणि त्यानंतर ज्यांनी त्यांना साथ द्यायचं किंवा घ्यायचं ठरवलं त्या प्रत्येकाने कसं वागलेत त्यांच्याशीच आपण या सगळ्या विषयावर बोलूया. अर्थात सगळे संदर्भ तुम्हाला माहीत आहेत. म्हणजे त्यांच्या आयुष्यातले आलेले संजय राऊतांसोबतचे वाद या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. पण माणसं संबंध ठेवतात कशी आणि बिघडवतात कशी, काय अपेक्षा असते आपल्या लक्षात येऊन जाईल. आपला सगळीच अनुभव कशी आहेत, म्हणजे अगदीच पहिल्यापासून आपण सुरुवात करूया का, म्हणजे अगदी आपल्या आयुष्यातल्या अनुभवापासून सुरुवात करूया ते थेट पुन्हा आपला जेलचा जो विषय आहे, क्योंकि आप तो छोटी हुई हो जमानत पे हो या सगळ्या विषयाला आपण सुरुवात कुठून करायची. म्हणजे प्रमोद महाजन म्हणायचे कुठून सुरुवात करू, तसं आता तोही प्रश्न तुम्हाला पडला असेल, कुठून सुरुवात करायची हे मलाही आता कळत नाही. पण अनुभव खूप चांगले आहेत. म्हणजे चांगली लोक मिळाली असो किंवा वाईट लोक मिळाली असो, अनुभव मात्र सगळेच चांगले आहेत. कारण त्या प्रत्येक अनुभवातनं काहीतरी नक्कीच शिकायला मिळाले. आता ही जी माणसं तुम्हाला मिळतात आपल्या आयुष्यामध्ये येतात आणि मग ते अचानक वेगळं काहीतरी असा रंग दाखवतात की आपल्याला आश्चर्यकारक होतं. असा अनुभव जेलमधून बाहेर पडताना कसा आला होता, काय तो होता? हो, हा तर अनुभव अगदीच विचित्र. कारण माझी बेल झाल्यावर ज्यावेळी आईने मला फोनवरती विचारलं होतं की आता आपल्याला श्युरिटी वगैरे ह्या सगळ्या गोष्टीची तयारी करायची आहे, त्यावेळेला मी तिला असं बिनधास्त सांगितलं होतं की ही 3-4 नावं आहेत, तुला त्या 3-4 पर्यंत पोचायची गरजच लागणार नाही, कारण ते पहिलंच नाव आहे ना, बस काम होऊन जाईल. माझी खूप जवळची मैत्रीण आहे, ती येणारच, कारण माझे तिचे एवढे चांगले संबंध आहेत, तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी तिच्यासाठी खूप काही केलं आहे. त्यामुळे तू फार विचार करू नको, टेन्शन घेऊ नकोस, तू लगेच तिला फोन कर, काही नाही, काही काळजी करू नको. पण मला सतत वाटत होतं की आई सगळं कसं मॅनेज करणार एकटी, आणि म्हणून मी सोपं करण्याचा प्रयत्न करत होते. 1-2 नावं दिली. त्यात जे पहिलं नाव मी अगदी सांगितलं होतं की खात्रीपूर्वक, त्याच मैत्रिणीने म्हटलं की मला हे जमणार नाही. मी जेव्हा ऐकलं ना तेव्हा मला खूप हसू आलं, कारण मला असं वाटलं की निघताना पण आपल्याला खूप काही अजून शिकायला मिळतं आहे. ते असं की आपले लोक कोण, आपल्या मैत्रिणी कोण, आपले जवळचे कोण, ह्याच्याबद्दलचं मला अगदी म्हणजे प्रशिक्षणच मिळालं. हा ट्रेनिंग प्रोग्राम होता. कारण जे काहीच करणार नाहीत अशा लोकांनी खूप काही केलं, आणि जे खूप काही करतील वाटलं ते पळून गेले. म्हणजे गंमत अशी की माझी खूप घनिष्ठ मैत्रीण आहे, जी अर्थात माझी मैत्रीण म्हणजे माझ्या मुलाच्या मित्राची आई, जी आपले शाळेमध्ये वगैरे मैत्रिणी होतात ना, पण माझी खूप छान मैत्रीण झाली अशी की मी तिच्याशी आणि ती माझ्याशी खूप छान गप्पा मारायचो आयुष्याबद्दल, नेहमी शेअर करायचो सगळ्या गोष्टी. आणि मला का माहीत नाही असं वाटलं की तिच्याशी कॉन्टॅक्ट केला पाहिजे, तिला माझी खूप काळजी वाटत असेल. नंतर मी तिला कशी आहेस वगैरे विचारल्यावरती मला जेव्हा लक्षात आलं की व्हॉट्सॲप जात नाही, त्यावेळेला मी म्हटलं की काहीतरी गडबड आहे. मी फेसबुकला जाऊन चेक केलं तर मला फेसबुकवरती सर्चमध्येच दिसत नाही. मग मला लक्षात आलं की कदाचित आपल्या घनिष्ठ मैत्रिणीने आपल्याला ब्लॉक केलं आहे. कारण कसं आहे ना, लोकांचे समज खूप वेगळे असतात. मग एखाद्या माणसावरती असा प्रसंग आला किंवा तो जेलमध्ये गेला म्हणजे बापरे हा कोण आहे किंवा हे काय आहे, मला तर बाबा दूर राहायचं. काही लोक विचार करतात नाही मला धावत जायचं आणि मदत करायची. तसंच काही लोक हाही विचार करत असतील की मला दूर जायचं आणि मला बापरे ह्या सगळ्यामध्ये पडायचं नाही आहे. मला त्यावेळेला असं वाटलं की असं कसं होऊ शकतं. मी तिला एका दुसऱ्या ॲपवरती मेसेज केला आणि सांगितलं तू कदाचित मला इथे ब्लॉक करायला विसरली आहेस. पण हे 2 प्रसंग आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आयुष्यातले. हे दबावातून होत आहे.
मला नाही माहिती, मी विचार नाही केला ह्याचा. कारण असं असू शकतं ना, तुम्हाला खरं सांगू, दबाव ह्या शब्दाचाच मला विचार नाही करावा असं वाटत हल्ली. म्हणून मी विचार नाही केला पण दबाव. आपण एका मानवी नात्यांना, एका संबंधांना असं समजू शकतो की हे वाईट झालेत किंवा हे आपल्याविषयी भूमिका घेऊन बदललेले आहेत. पण त्याच्यावर एक असा प्रेशर असू शकतो ज्यात त्या व्यक्तीला, टाळणाऱ्या व्यक्तीला दोष देण्याच्या ऐवजी असा कुठेतरी एक दबाव असतो की जो हे सगळं करायला भाग पाडत असतो. बरोबर माहिती असतं ना सगळं सगळ्यांना. नाही, मी दोष कोणालाच देत नाही. म्हणजे जे टिकले, जे उभे राहिले ते राहिले, आणि जे गेले त्यांनाही मी म्हणजे असं वाईट समजत नाही. कारण परिस्थितीच अशी आहे, एवढी कठीण आहे की त्याच्यामध्ये त्यांचीही कपॅसिटी असली पाहिजे उभं राहण्याची. काही लोकांची नसते आणि आपण त्यांना समजून घेतलं मी पाहिजे. तुम्हाला आणखी एक जरा हे आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही आणि या सगळ्या प्रकरणात स्पष्ट व्हावं म्हणून काही प्रश्न त्यांना मुद्दाम विचारतो आणि ते स्पष्ट होणार आहे. काय आहे की जेलमध्ये गेला, जेल झाली. बाई जेलमध्ये गेली तर अजून जरा जास्त कठीण असतं काम. जरा लोक बाईला काय भयंकर आहे असं म्हणत असतात. तुमचं हे जेलमध्ये जाणं जे आहे ना, ते अशा कोणत्या वाईट धंद्या करताय हो? म्हणजे तुम्ही चोरी केली होती, तुम्ही स्मगल केलं होतं, किंवा तुम्ही एखादा कुठला वेश्यांचा अड्डा चालवत होतात, असं काय होतं की ज्यात तुम्हाला जेलमध्ये जावं लागतं? तुमची केस समजणं आवश्यक आहे. म्हणजे भलेही केसच्या योग्यतेवर न्यायावर आपण नको बोलायला, पण ती नेमकी केस काय होती हे लोकांना कळू द्या. कारण जेलमध्ये जाणं हे खूप भयंकर काहीतरी असं म्हणताना लोकांसाठी ते कळणं आवश्यक. हो, भयंकर तर लोकांना वाटतंच. म्हणजे जसं मी नेहमी सगळ्यांना सांगते हल्ली की माणूस मेल्यावरती फोन करताना बिचारी ग, कसं ग, काय झालं, असेच लोक बोलतात की जेलमध्ये जाऊन आले. आणि मुळात ना बायकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा आपल्या देशामध्ये खूप वेगळा आहे. म्हणजे रूल्स बायकांसाठी आणि पुरुषांसाठी खूप वेगळे आहेत. एखादी बाई जेलमध्ये जाऊन आली म्हणजे तिच्यावरती असे काही लोक म्हणतात की ही खूप बिचारी आहे, मग हिचं आता ही संपली, आता हिचं काहीच नाही होऊ शकत, अरे रे. आणि काही लोकांचं असं म्हणणं असतं की हां, हे काहीतरी प्रकरण विचित्र आहे, म्हणजे दूर राहिलं पाहिजे, हीच वाईट असणार. त्यामुळे मी दोन्ही प्रकारची लोकं बघितली आणि मला त्याच्यात काहीच आता वावगं चांगलं वाईट काहीच वाटत नाही. आणि केसबद्दल तर मी बोलूच शकत नाही किंवा मी बोलत नाही, पण मी ॲक्सेप्ट केलं जे काय आहे माझ्या आयुष्यामध्ये झालं आहे. जेल ह्या शब्दाने मला काय असं किळस किंवा लाज वाटणं किंवा असं वाईट वाटणं किंवा अगदी माझ्या डोळ्यात पाणी येणं वगैरे झालंय नाही. मी याला कारण एक बार जेल नाही, निर्ढावले असं नाही. पण मी जसं आपल्या एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं की मला इंद्राणी मुखर्जी यांनी म्हटलं की न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवायचा आणि देवावर विश्वास ठेवायचा, हे दोन्ही विश्वास ठेवून मी जे माझ्यासाठी करणं योग्य आहे ते सगळं केलं. म्हणजे मी डॉक्टर हे आता नावापुढे लावत नाही. मी माझा ईमेल ID बदलला आणि मी स्वतः ठरवलं की आपण पुन्हा एकदा PhD करू. येस, हे तर आपली बुद्धिमत्ता तर कोणी काढून घेतच नाही. हां, बुद्धिमत्ता आहे, तिला जेल नाही झाली अजून, आणि पुन्हा एकदा शिकता येईल, पुन्हा एकदा सगळं काही करता येईल. पण एक गोष्ट मी ठरवली की अनेक स्त्रिया आहेत ना, त्या ह्या जगाला फेस करण्यासाठी रेडी नाही आहेत. मला माझ्या आईवडिलांनी लहानपणापासून शिकवलं की स्वतःची तारीफ नाही करायची, लोकांनी केली पाहिजे. माझ्या आईवडिलांनी शिकवलं की एकदा तुम्ही एखाद्या मार्गाने लागलात, लग्न झालं आहे, आता मुलगा झाला आहे, आता तुझं आयुष्य संपलं, आता तू मुलाकडे लक्ष द्यायचं, आता तू सगळं करायचं, आता तू घराकडे लक्ष द्यायचं. आपण हे सगळं शिकून मोठे होतो आणि आपण तेच लक्षात ठेवतो आणि तसंच चालत राहतो. मला अनेक वर्ष वाटत राहिलं की माझं आयुष्यच नाही आहे, माझं संपलं आयुष्य, माझं आता आयुष्य म्हणजे माझ्या मुलाचं आयुष्य आहे. मला असं वाटत राहिलं की माझी आयडेंटिटी काहीच नाही आहे आता. पण आता मी अर्थात जेलमध्ये जाऊन आलेल्या माणसाची काहीच आयडेंटिटी नाही हे लोकही मानतात. नाही आता जेलमधून आलेला ही आयडेंटिटी असते. पण नव्याने फॉरेन रिटर्न तसे जेल रिटर्न बरोबर. पण नव्याने मी हा विचार केला की आपण लोकांना काय मदत करू शकतो किंवा स्त्रियांना स्ट्रॉंग होण्यासाठी काय मदत करू शकतो, ही आपली नवीन आयडेंटिटी होऊ शकते. आणि त्यासाठी मला काही आयडियाज आहेत ज्या राबवायच्या आहेत. पुढे जाऊन बघू कसं जमेल ते. पण एक गोष्ट निश्चित आहे की जे काय झालं असेल आयुष्यामध्ये ते झालं गेलं. मग काही त्रास झाले, काही वाईट वाटलं, माणूस असल्यावरती आपल्याला आता दुर्घटना म्हटल्या की त्याचं काही ना काहीतरी आपल्यावरती इम्पॅक्ट होतोच, ते झाले. पण आता पुढे जायचं ना, थांबून कोण राहणार, कोणासाठी थांबून राहायचं.
त्यामुळे आता पुढेच जायचं आहे आणि चांगलं काम करायचं आहे. आधी जे चांगलं काम करत होतं त्याहून दुप्पट चांगलं काम करायचं आहे. म्हणजे तर पुढच्या कामाचा विचार काय डोक्यात? म्हणजे असं जे भोगलेले अनेक लोक आपल्या आजूबाजूला असतात, म्हणजे माहीत असणारे खूप कमी असतात, माहीत नसणारे खूप असतात, त्यांच्यासाठी काय डोक्यात विचार आहे काय? असं काही एकत्रितकरण करण्याचा, त्यांचा आवाज होण्याचा? हे मला नेहमी असं वाटतं की महिला ज्या आहेत आपल्या देशामध्ये त्यांना त्यांचे हक्कच माहीत नाही आहेत. महिलांना हे कळतच नाही की त्या खूप स्ट्रॉंग आहेत. त्यांना कोणीतरी लागतं सांगायला की तू स्ट्रॉंग आहे. सतत सतत त्यांच्यावरती हे बिंबवावं लागतं की तुम्ही स्ट्रॉंग आहात, तुम्ही एकटे उभं राहू शकता. आणि जर त्यांच्या आजूबाजूची लोकं त्यांना सपोर्ट करत नसतील, माझं सुदैव असं आहे की माझी फॅमिली जी फार छोटी आहे आणि माझा मित्रपरिवार पण आता अगदीच कमी राहिला आहे, पण जे काय आहेत ना ते खूप प्रेम करतात आणि खूप सपोर्टिव्ह आहेत. ते सगळ्याच बाबतीत सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे माझ्याहून जास्त दुःख त्यांना झालं आहे हे पाहून मला प्रचंड अभिमान वाटतो की आपल्या आयुष्यामध्ये चांगली फॅमिली आहे. आणि ती फॅमिली सगळ्यांना नाही मिळत, मला मिळाली आहे. मला असं वाटतं की जे त्रासलेले आहेत महिला, त्यांच्यासाठी आपण फॅमिली व्हावं आणि एक फॅमिली मला निर्माण करावीशी वाटते स्त्रियांसाठी, जी त्यांना सगळ्याच बाबतीत सपोर्ट करेल, आयुष्यात नव्याने पुन्हा उभं राहण्यासाठी सपोर्ट करेल. त्यांना आयुष्यामध्ये जर काही त्रास असेल तर त्याच्यासाठी सपोर्ट करेल. कितीतरी लोकांना तर लॉज नाही माहिती, आपल्या देशातले कायदे नाहीच माहिती. तर जर कोणाला काही मदत हवी असेल, कोणतीही असो, मग तो धंदा सुरू करण्यासाठी असो, कुठला व्यवसाय वाढवण्यासाठी असो, किंवा मग कुठेतरी त्रास होतोय म्हणून असो, तर मला वाटतं की त्यांची फॅमिली होण्याचा जर मला प्रयत्न करता आला तर मला आवडेल. किती जमेल मला माहीत नाही, किती अडथळे येतील मला माहीत नाही, पण प्रयत्नांती परमेश्वर, त्यामुळे परमेश्वर सोबत असल्यावर सगळं होतं असं ऐकलं आहे. परमेश्वर सोबत नक्की असेल का हा प्रश्न मला आता विचारावा वाटतोय. कारण प्रत्येक वेळी ना काय होतं की अशा सगळ्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये काहीतरी होत राहतं, असा एखादा प्रसंग येतो, त्यामुळे आयुष्य सगळं डिस्टर्ब होऊन जातं. खरं तर या सगळ्या प्रसंगातून सावरायसाठी एक कुणीतरी प्रयत्न करण्याची गरज नाही आहे, तर तुम्ही आम्ही मिळून सगळेच असे प्रयत्न करणं आवश्यक आहे. म्हणूनच त्या ज्या तयारी दाखवत आहेत त्यात सगळ्यांनी जर एकत्र येऊन आपलंच एक व्यासपीठ तयार केलं तर हा आवाज अधिक बुलंद होईल असं वाटतं. कदाचित सगळ्यांना एक नवा मार्ग सापडून जाईल. आपण सगळ्यांनीच या मार्गाने जायला काहीच हरकत नाही असं वाटतं. आणि ही दिवाळी हा नवा संदेश घेऊन जरी पुढे आली तरी खूप आहे असं म्हणायला हरकत नाही.